जय भीम मित्रांनो. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात आपण हजारोच्या संख्येने एकत्र आलो होतो. हातात निळे झेंडे होते, बाबासाहेबांचे फोटो होते आणि जय भीमचा नारा हा संपूर्ण परिसरात घुमत होता. हे दृश्य पाहून प्रत्येक माणसाच्या अंगावर अक्षरशः शहारे आले होते, कारण प्रत्येक न्यूज चॅनलला ते दाखवत होते. पण आज एक प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे की आंदोलन संपलं, गर्दी संपली, झेंडे गुंडाळले गेले, घोषणाबाजी थांबली, पण बाबासाहेबांनी दाखवलेला जो संघर्षाचा मार्ग आहे तो अजूनही जिवंत आहे का, तितक्याच ताकदीने. आज आपण हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने एकत्र येऊ शकतो, सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो, रॅली काढू शकतो. पण एकदा विचार करा, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सतत लढत राहिले. त्या काळात त्यांच्यासोबत लाखोची गर्दी नव्हती, त्यांच्याकडे सत्ता नव्हती, त्यांच्या प्रत्येक पावलावर हा अपमान, विरोध आणि अडथळे होते, तरीसुद्धा ते थांबले नाहीत. आज त्यांनी आपल्याला जे संविधान दिलं, आज आपण त्या संविधानाचा उपयोग करून हे संविधानिक मार्गाने आंदोलन करतो. त्यांनीसुद्धा खूप शिक्षणासाठी संघर्ष केला, समान हक्कासाठी संघर्ष केला. संविधान लिहिताना प्रत्येक नागरिकांना न्याय, स्वतंत्र आणि बंधुत्व आणि सत्ता मिळावी यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लागले. आज त्यांनी केलेली जी मेहनत होती, त्यावेळेस त्यांनी किती संघर्ष केला होता आणि त्या संघर्षाची कदर, त्या संघर्षाची किंमत आज आपल्याला कळते. कारण आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं आणि हे आंदोलन संविधानिक मार्गाने होतं. आज कुठून तरी म्हणजे असे पेपर लीक झाल्याची बातमी आली आणि ती खरी होती. ते पेपर लीक झाल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटलं की माझं भविष्य धोक्यात आहे. पण ह्या भविष्यासाठी जेव्हा संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करायच्या तर मागण्या कधीही तुम्हाला मागून भेटणार नाही, त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रत्येक विद्यार्थ्यांनी संघर्ष केला. एक एक विद्यार्थी जंतर मंतर दिल्ली येथे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आला आणि त्या आंदोलनाला सपोर्ट केला आणि त्या आंदोलन शेवटी खूप सक्सेस झालं आणि शेवटी जे अधिकारी होते त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडावर हसू आले. त्यांना असं वाटलं की ठीक आहे, आज आपण जे आंदोलन केलं, ह्या मागण्या मान्य केल्या आणि आपलं भविष्य, जे आपली बहीण असो, आई असो किंवा आपली मुलगी असो, तिचं भविष्य जे धोक्यामध्ये होतं, आज ते खऱ्या अर्थाने चांगल्या मार्गाला लागले. तर सांगायचा मुद्दा हाच होता की आपण जर बोलतो की आपल्या घरामध्ये आई असते, आपली बहीण असते, बायको असते किंवा एक मुलगी असते, आपण नेहमी महिलांच्या नावाने मेमेज बनवले की पापा की परी आहे. पण खऱ्या अर्थाने जंतर मंतरवर जे झालं, त्या पूर्ण योगदानामध्ये महिलांचं योगदान खूप मोठं होतं. एक मुलगी अक्षरशः 100 मुलांना वाचवते पोलिसांच्या मारापासून. एक मुलगी एक ट्रक, एक पोलिसाची व्हॅन अडवते. आज हे महिला, आपल्या आई सावित्रीबाई, जेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला, संघर्ष करताना त्यांच्यावर अनेक शेणाचे तुकडे फेकले गेले आणि आज तोच आदर्श घेऊन प्रत्येक महिला आपल्या ह्या स्टुडंटच्या जेनझी बोलताना त्यांना वाचवताना पुढे आली. कारण बाबासाहेबांनी आपल्याला केवळ घोषणा दिल्या नाहीत, त्यांनी दिशा दिली. त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज संघर्षाचा अर्थ फक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करणे नाही मित्रांनो, अंधश्रद्धेविरुद्ध उभं राहणे, अंधश्रद्धेला कायमचा बाहेर दुरावणे, शिक्षण घेणे, समाजात एकमेकांना पुढे नेणे, हा संघर्ष आहे. अन्यायाविरुद्ध कायद्याच्या मार्गाने आवाज उठवणे, हा सुद्धा संघर्ष आहे. आज आपण बाबासाहेबावर खरंच नितांत प्रेम केलं. त्यांचे विचार आपल्याला या आंदोलनामध्ये दिसले. प्रत्येक जय भीमचा नारा हा या आंदोलनामध्ये घुमत होता. एका माणसाने हजारो वेळा, हजारो वर्ष जी परिस्थिती होती ती बदलली. आयुष्यभर संघर्ष करून करोडो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणला. आपण करोडो आहोत, पण त्यावेळेस बाबासाहेब फक्त एक होते. विचार करा मित्रांनो, किती संघर्ष करावं लागलं त्या काळामध्ये. आपण बाबासाहेबांना मानो किंवा न मानो, आपण कुठल्याही धर्माचे असो, पण बाबासाहेबांनी कधीच आपल्याला जाती धर्मामध्ये अडकून ठेवलेलं नाही. त्यांनी शेवटपर्यंत एकच नारा दिला की मी माणूस आहे. संविधान लिहिण्यासुद्धा त्यांनी असं म्हणलं नाही की मी हिंदू आहे, मी ख्रिश्चन आहे, मी बुद्धिस्ट आहे किंवा मी मराठा आहे किंवा अदर कास्ट आहे. त्यांनी संविधान लिहिताना फक्त एकच नारा दिला की मी भारतीय आहे, यामध्ये कुठली जातपात नाही. जर मित्रांनो आपल्याला बाबासाहेब समजून घ्यायचे असेल तर प्रथम त्यांचं चरित्र समजून घ्यावं लागेल, त्यांच्यावर अभ्यास करावा लागेल. तेव्हाच आपल्या ज्या डोक्यामध्ये बाबासाहेबाबद्दल जे निगेटिव्ह विचार असेल तेव्हा ते निघतील. आणि हे निगेटिव्ह विचार येतात आपल्याकडे सोशल मीडियावरून. सोशल मीडिया वाईटसुद्धा आहे आणि इतका चांगलासुद्धा आहे. तर आपण चांगली माहिती सोशल मीडियावरून घ्यावी. बाबासाहेबांचे विचार, जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपर्यंत आपण आत्मसात करू शकत नाही तोपर्यंत आपण आयुष्यात सक्सेस होत नाही. आपण केवळ जाती धर्म असो किंवा तो ह्या जातीचा, तो ह्या जातीचा, ह्यामध्येच अडकून राहू. त्यासाठी आपल्याला
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य निर्माण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी त्याच स्वराज्याचा कसा अभ्यास केला आणि त्या स्वराज्यावरून आपलं जे संविधान, जे छत्रपती शिवाजी महाराजांना हवं होतं, त्याच प्रकारे जे रयतेचं राज्य होतं संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे दिलेलं आहे. म्हणून मित्रांनो, या संविधानाची कदर करा. आज आपल्याला संविधान हे खूप महत्त्वाचं आहे. हे संविधानच आपल्याला वाचवतं, आपल्याला मरणापासून किंवा कुठले आंदोलन करायला हे शक्ती देतं. म्हणून मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांचे विचार आत्मसात करू. घोषणा फक्त तोंडात नाही तर कृतीत ठेवू आणि हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असेल. जे आंदोलन झालं त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.